आजच्या आंदोलनाचा काय विषय होता काय? आजच्या या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज धरणं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेत आहोत। आपण या राज्यात महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये जी 2024 या ठिकाणी निवडणुका झाल्यात विधानसभा, मग त्या ठिकाणी लोकसभा असतील, या सर्वच निवडणुकांमध्ये जो पैशाचा घोडेबाजार या ठिकाणी चालतोय। प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडणूक लढायला उभा राहतात, पण प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडणूक लढतात, मान्य आहे आम्हाला। आम्ही या ठिकाणी एक उमेदवार मी या रिंगणात होतो की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे 4 उमेदवार या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होते, परंतु या ठिकाणी आम्हाला या निवडणुकीच्या संदर्भात एक अशी गोष्ट कळाली की या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या ठिकाणी उभा राहिली पाहिजे। कारण ही धनशक्ती ही कुठेतरी थांबली पाहिजे। या ठिकाणी निवडणुका झाल्या, या ठिकाणी व्हीएमवर या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी घेण्यात आल्या, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक उमेदवार या ठिकाणी 40-45 हजार या ठिकाणी लीडनं निवडून येतोय। पण आम्ही त्या ठिकाणी उमेदवार असताना आमच्या त्या ठिकाणी पाहुणे राहायचं धनगोताचं मित्रमंडळाचं आम्हाला मानणारा वर्ग त्या ठिकाणी तालुक्यात खूप मोठा होता, परंतु आमचं मतदान पुढे गेलं। हा एक आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतोय। जर आमचं मतदान जर या ठिकाणी वळवण्यात आलं असेल तर आम्ही या सरकारचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो। जर तुम्ही व्हीएमवर जर मतदान या ठिकाणी घेत असाल, जर व्हीएमच्या माध्यमातून जर तुम्ही मतदान या ठिकाणी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत असाल, पैशाच्या माध्यमातून मतदान या ठिकाणी विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु जो या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून तुम्ही घोडेबाजार या ठिकाणी करता, प्रत्येक मतदार राजाला त्या ठिकाणी तुम्ही विकत घेता, या शासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो। जो तुम्ही या ठिकाणी पैशाचा घोडेबाजार करता, यो घोडेबाजार कुठेतरी थांबला पाहिजे, ही धनशक्ती कुठेतरी थांबली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी कडू काळाची या ठिकाणी दिवस या ठिकाणी येण्याशिवाय राहणार नाहीये। कारण या ठिकाणी लोकशाही आहे, ही लोकशाही धोक्यात आलेली आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे, म्हणून या संविधान पद्धतीने या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी निवडणुका या ठिकाणी होत नाहीये। व्हीएमवर निवडणुका घ्यायच्या, काही क्षणात त्या ठिकाणी निकाल लागून मोकळं व्हायचं, परंतु त्या निकालाची कोणी शहानिशा या ठिकाणी करायला तयार नाही। मग त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी असतील, कलेक्टर असतील, या ठिकाणी कोणीच त्या शहानिशा करायला तयार नाही। निवडणूक झाल्या, संपल्या, निकाल लागला, संपला, परंतु हे प्रस्थापित लोक या ठिकाणी निवडून कसे येतात, याचं मेन कारण काय हे कुठेतरी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी शोधलं पाहिजे। एकीकडे ईव्हीएमच्या विरोधात कोर्ट याचिका फेटाळतं आणि मस्जिदीत मंदिरे म्हटल्यावर याचिका दाखल करून घेतात, कसं बघायचं यात? खूप वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची। एकीकडे जो कोर्ट सांगते जर तुम्ही लोकसभेला या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आलात, मग तुम्ही लोकसभेला बोलायला तयार नाहीत। अहो, आम्ही सातत्याने व्हीएम बद्दल आवाज उठवतोय, जशी व्हीएम मशीन या ठिकाणी महाराष्ट्रात आली, देशात आली, संबंध देशामध्ये आवाज उठवतोय की ही व्हीएम कुठेतरी थांबली पाहिजे, आपण बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे। म्हणून आम्हाला या ठिकाणी कोर्टाला या ठिकाणी सांगायचंय, कोर्ट तुम्ही या ठिकाणी एका संविधानवादी याच्या मागे नसून तुम्ही या प्रस्थापित लोकांच्या मागे आहेत। तुम्ही एकेकडे म्हणतात आम्ही ही याचिका फेटाळतो, अरे का बाबा, सर्वांना अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, ती याचिका तुम्ही घेतली पाहिजे, परंतु कोर्टही त्या ठिकाणी याचिका फेटाळतोय। म्हणून आपल्या सर्वसामान्य या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय, मग आम्ही दात मागायची कोणाकडे? जर कोर्टच आमची दात या ठिकाणी घेत नाहीये, कोर्टच आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य करत नाहीये, मग आम्ही जायचं कोणाकडे? या ठिकाणी सर्व जे सरकार बसलेले आहेत ते बरबडलेले सरकार आहेत। या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला त्यांनी या देशामध्ये दिला, महाराष्ट्रामध्ये दिला, लाडकी बहीण योजना। आता लाडकी बहीण योजनेमध्ये त्या ठिकाणी खूप मोठे निकष त्या ठिकाणी निर्माण करायचं काम जे सरकार करत आहे। म्हणून या ठिकाणी या सरकारवर कोणी या ठिकाणी विश्वास ठेवू नये, कारण हे दोघं सरकार आहेत, हे कधी काय करेल या ठिकाणी सांगता येत नाही। ईव्हीएमवर आपला विश्वास आहे का? आणि आता ज्या विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएमवरच झाल्या, सरकार पण बसलं, याला आपण मानणार का? आमचा ईव्हीएमला हा कायमचा विरोध राहणार आहे। आम्ही ईव्हीएमला या ठिकाणी मानतच नाही। आमची जी मागणी आहे या ठिकाणी बॅलेट पेपरच निवडणुका झाल्या पाहिजे। ज्या ईव्हीएमच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुका होत्यात हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्यात या लोकशाहीला घातक आहेत, या संविधानिक मार्गाने या ठिकाणी निवडणूक नाही आहेत, या राज्यघटनेला घातक आहेत। म्हणून हे व्हीएम या ठिकाणी थांबलं पाहिजे, आणि व्हीएम थांबत नसेल तर या ठिकाणी देश काय या ठिकाणी वाचणार नाहीये, देशाला खड्ड्यात घालण्याशिवाय राहणार नाहीये। म्हणून या ठिकाणी व्हीएम थांबलंच पाहिजे आणि देशाला आपण या ठिकाणी वाचवण्याचं काम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी करणार आहोत। हे जे सरकार निवडून आले याकडे कसं बघायचं? हे सरकार जर या ठिकाणी निवडून आलं, या ठिकाणी तिघांनी सरकार या ठिकाणी म्हणतोय, एक फडणवीस, एक एकनाथ शिंदे आणि एक अजितदादा पवार या ठिकाणी तिघांनी सरकार या ठिकाणी निवडून आलं। हे सरकार काय या खऱ्या मतदानाने या ठिकाणी निवडून आलेलं नाहीये, हे सरकार धनाच्या शक्तीने या ठिकाणी निवडून आलं। कारण या ठिकाणी सर्वच
प्रथम आपण बघितलं, प्रत्येक तालुक्यामध्ये बघितलं, या ठिकाणी पूर्ण धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक जो उमेदवार होता, ज्या आमदारकीला जो विधानसभेत जो उमेदवार होता, तो एका एका उमेदवारांनी 5-5 हजार, 2-2 हजार, 3-3 हजार असे मतदान या ठिकाणी विकत घेतलेले प्रति व्यक्ती. म्हणून या ठिकाणी या ठिकाणी जनशक्ती आणि धनशक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. म्हणून आपण या ठिकाणी, मला तर या ठिकाणी असं वाटतं, या ठिकाणी जनशक्तीचा या ठिकाणी विजय बिलकुल झालेला नाही. या आंदोलनानंतर ज्या आमच्या जे पक्षाचे सर्वस्व आहेत डॉक्टर सुरेशजी माने साहेब या ठिकाणी आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही या ईव्हीएमच्या माध्यमातून या ठिकाणी ठाम या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमच्या विरोधात एक आघाडी तयार करतात, त्यामध्ये आपण सामील होणार आहोत. जर आमच्या साहेबाला विश्वासात घेतलं, आमची ही लढाई एकच आहे ईव्हीएमच्या माध्यमातून, म्हणून आम्ही ती लढाई अलग लढण्याचे या ठिकाणी बिलकुल निर्णय या ठिकाणी घेणार नाही. जर आपली लढाई एक असेल तर आपण त्या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी सामील झालं पाहिजे आणि संविधान कसं या ठिकाणी वाचेल, देश कसा या ठिकाणी वाचेल, म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या ठिकाणी सर्वांच्या सोबत राहून सर्वांना या ठिकाणी पाठिंबा दिल्याशिवाय राहणार. आपलं नाव? मी विजय शिंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जिल्हा प्रमुख. नुसार संबंध महाराष्ट्रामध्ये आज ईव्हीएम मध्ये जी धांदली करण्यात आलेली आहे, काळ्या पैशांचा जो मोठ्या प्रमाणात बाजार करण्यात आलेला आहे, या सगळ्यांच्या विरोधात आज संबंध महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. नुकतीच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली. आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्यात आली. अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएमच्या आकडेवारीमध्ये बदल दिसण्यात आला. अनेक ठिकाणी टक्केवारीमध्ये बदल दिसण्यात आला. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळे आणि या सगळ्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेले जे काही सगळे रानबोके आहेत, या रानबोक्यांनी लाखो करोडो रुपयाचा काळा पैसा समाजामध्ये वाटून या ठिकाणी या निवडणुका जिंकण्याचं काम केलं, ईव्हीएम मध्ये हेराफेरी करण्याचं काम केलं. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वेळोवेळी या सरकारला आणि इथल्या निवडणूक आयोगाला सांगते की ईव्हीएम मधली हेराफेरी तात्काळ बंद करा. आमचं आज निवडणूक आयोग, या देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीला निवेदन आहे की तात्काळ ही ईव्हीएम बंद करण्यात यावी. या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या माध्यमातून इथले धनदांडगे, इथले सत्ताधारी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करतात आणि इथले खरे जे लोकांचे प्रतिनिधी आहेत ते या देशाच्या विधानसभेत, या लोकसभेत जात नाहीत. आणि म्हणून खरे लोकप्रतिनिधी जर या देशामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायचे असेल तर ही इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि इथली निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. जगातल्या प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या जागेवर बॅलेट पेपरवर आजही निवडणूक होते, परंतु भारताला आजही ईव्हीएम शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. परंतु आमची मागणी आहे, जर तात्काळ ही ईव्हीएम बंद झाली नाही आणि बॅलेट पेपरवर येणाऱ्या निवडणुका झाल्या नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी येणारं जे काही आंदोलन आहे ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मुंबई या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेईल असा माझा शासनाला इशारा आहे. धन्यवाद. काळ्या पैशाची चौकशी झालीच पाहिजे. निष्क्रिय निवडणूक आयोग मुर्दाबाद. निष्क्रिय निवडणूक आयोग मुर्दाबाद. अरे शिंदे फडणवीस होश में आओ. नरेंद्र मोदी होश में आओ. अरे दादागिरी नहीं चलेगी. अरे हिटलरशाही नहीं चलेगी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.